मध्य रेल्वेवरचा विशेष मेगा ब्लॉक संपलाय। कारण मागचे 2 दिवस प्रचंड खोळंबा त्याच्यामुळे झालेला होता आणि सीएसएमटी वरून पहिली ट्रेन आता सुटणार आहे। मोठ्या मेगा ब्लॉकच्या कोंडीमधून मुंबईकरांची सुटका होणार असं म्हणावं लागेल। कारण 2 दिवस पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जाऊन मुंबईकरांनी काहीसे हाल सोसले आणि अखेर आज हा मध्य रेल्वेवरचा जो 62 तासाचा जो विशेष ब्लॉक होता तो अखेर संपलाय। सीएसएमटी वरून पहिली लोकल सुटणार आहे आणि हा जो मोठा मेगा ब्लॉक आहे त्याच्यातून मुंबईकरांची सुटका होईल असं म्हणावं लागेल। कारण आता लोकल सेवा पूर्ववत होईल आणि जिथून ही पहिली ट्रेन सुटतीये त्या सीएसएमटी स्थानकावरून थेट आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। धनंजय, काय नेमकी तिथं परिस्थिती आहे? पहिली ट्रेन तिथून सुटतीये। रिद्धी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा दरम्यान घेण्यात आलेला 36 तासांचा हा महामेगा ब्लॉक संपतोय। तो संपलेला आहे आणि पहिली लोकल जी आहे ती प्लॅटफॉर्मवर लागलेली आपल्याला पाहायला मिळते। प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून ही लोकल जी आहे ती कल्याणच्या दिशेने थोड्याच वेळात रवाना होईल। आपण जर पाहिलं तर टिटवाळा ही पहिली ट्रेन लागलेली आहे। 1:10 ही पहिली लोकल जी आहे ती आता टिटवाळाच्या दिशेने रवाना होणार आहे आणि ती प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर लागलेली आहे। आपण जर पाहिलं तर 36 तासांचा हा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आला होता आणि यामध्ये 10 आणि 11 नंबरचं जे प्लॅटफॉर्म आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा त्याच्या विस्तारीकरणासाठी हा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आला होता। मात्र ठाण्याचा ब्लॉक जो आहे तो 3:30 वाजता संपणार आहे। त्याआधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 36 तासांचा ब्लॉक संपलेला आहे। आता थोड्याच वेळात जे आहे ते या ठिकाणी प्रवासी जे आहेत ते आत यायला आता हळूहळू सुरुवात झालेली आहे प्रवेशद्वारातून आणि ही ट्रेन पहिली लोकल जी आहे ती आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून टिटवाळ्याच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळेल। आपण जर पाहिलं तर 2 दिवस रिद्धी खरं तर ट्रेन बंद होत्या आणि त्यामुळे प्रवाशांच्या झालेले हाल असतील किंवा ज्या प्रवाशांना रस्ते मार्गाचा जो आहे वापर करावा लागला होता, रस्ते मार्गाने त्यांनी प्रवास जो आहे तो केला होता आणि त्यामुळे कुठेतरी प्रवाशांचे हाल जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत होते। 930 लोकल ज्या आहेत त्या या फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या होत्या संपूर्ण या 2 दिवसाच्या ब्लॉकच्या काळामध्ये आणि आता अखेर जे आहे 2 दिवसानंतर शनिवार आणि रविवारचा हा 36 तासांचा ब्लॉक संपलेला आहे आणि पहिली लोकल ही टिटवाळ्याच्या दिशेने 1:10ची लोकल जी आहे ती आता थोड्याच वेळात या फलाटावरून निघेल। आपण पाहिलं तर धीमी लोकल आहे, स्लो लोकल आहे आणि ही निघेल। प्रवासी जे आहेत ते देखील इथे आपल्याला येताना पाहायला मिळतात। आता हळूहळू जी आहे ती प्रवाशांची संख्या या छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात वाढताना पाहायला मिळेल। कारण की आता जे आहे ते या ठिकाणचे प्रवेशद्वार जे आहेत ते खोलण्यात आलेले आहेत त्यामुळे प्रवासी आता आतमध्ये येतील आणि इथून पुढचा प्रवास जो आहे तो सुरू होईल। जे अभियांत्रिकी काम होतं मध्य रेल्वेचं ते पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळेच आता ही लोकल जी आहे ती टिटवाळ्याच्या दिशेने पहिली लोकल जी आहे ती 36 तासांच्या ब्लॉक नंतरची ती धावताना आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे। रिद्धी, निश्चित आणि 2 दिवसाची जी खोळंबा झालेला होता सगळ्या मुंबईकरांचा जे त्रास सहन करावा लागला होता तो आता हळूहळू संपेल आणि पुन्हा एकदा ही लोकल सेवा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल असं म्हणायला हरकत नाही। धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।